आता आम्ही चालले, आता आज गुरुपौर्णिमा आहे 10 जुलै. आता चालले आम्ही आता दत्तांच्या मंदिरात. बघूया आता जाऊया. भांग पाडलेलं की जायचं त्याचं बघा की आमच्या गोष्टी. आता जाऊया जरा मंदिरात, पाय बिया पड्या, प्रार्थना करूया जरा, काहीतरी चांगलं बुद्धी दे, याचा जरा बॅग निघू देत. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज दुसरा दिवस आहे ब्लॉगिंगचा आणि आता 8:15 वाजलेत. सर आता जाऊया, 8:30ला आता सुरू होते आमचं लेक्चर. बघूया आता जायचं. आता आपण भेटूया जरासं ब्रेक नंतर. आणि इथं जरासं आता पोरं पण थांबलेत आमच्यासाठी. पोरं थांबल्यात, थांबा जरा, आमचे फॅन्स थांबल्यात, दाखवतो थांबा जरा, ओळख बिळख करून देतो तुम्हाला. थांबलेले असतात तेव्हा आमच्यासाठी इथं. हां, फक्त काल तेवढे क्लासमध्ये गेलेले. 8:15 वाजता आलेत सगळेजण. चला आता पण पुढे जाऊया. आम्ही चाललो आता, बंक मारणार आहे कारण आता इथं मॅडम पण कोण नाही तिथं आणि काय शिकवणं पण झाल्यात. आणि मॅडम किती दिवस नाही, किती वेळ झालं यालाच नाही मॅडम पण. आता आपण जाऊया. राजा गेले कारण सांगून पाणी प्यायला जातो म्हणून. मॅडम बघा गेला कोण आहे का नाही. आता बघूया आपण, आता जरासं बंक मारायचं मस्तपैकी लेक्चरमधनं. आता येईल राजा. ह्यो पण असा हे झाला आता, म्हणजे कंटाळला ह्यो पण. आणि ह्यो पण नुसताच बसला आहे, काहीच करून आला आहे, पुस्तक पण उघडा नाही, नुसतंच मोबाईल बघायला. आला राजा आले. आता बॅग इथे ठेवून गेलेला. आता बॅगाला पण कसं करा आणि आम्हाला पण घेऊन जाणार. तोंड बिंड धुवून आला आहे. हा विषय काय झाला आहे, सगळ्याचा व्यवस्थित सुरू आहे. खरं हिनं आता ह्याला भूक लागते म्हणून त्याने सकाळी निलंगा राईस आणला आहे. आणि आता निलंगा राईसचा वास मारला लागला कुबाट. आता इथं सगळी बॅग अशी उघडून ठेवली तरी पण सगळा वास मारला लागला बॅगेतनं. हे बघा 2 पिशव्या भरून निलंगा राईस आणला आहे बघा, रबरबीत एवढा. त्यात आता कांदा बिंदा टाकला आहे, सगळा वास मारला वास. हे बघा त्यातून काय ती कढी पण आणल्या, कढी पिशवीनं दाबून. आता ह्यो बाहेर आता सप्लाय करायचा, आता बाहेर जाऊनच खायचा निलंगा राईस आता. त्याशिवाय काय आता आपल्याकडे काय पर्याय नाही. त्यामुळे आता बंक मारूया आपण मस्तपैकी. काय शिकवणं पण झाल्यात आता ही पण त्याच विचारात आहेत बंक मारण्याच्या. चला आता ही पण मोबाईल बघायला, तिकडे पण मोबाईल बघायला लागल्यात, इकडं पण हे काहीतरी वेगळंच करायला लागल्यात. ती जागा वेगळी असतात. आता इथं स्टोऱ्या बघाले, त्यापेक्षा पण आता जाऊया बाहेर. आता सगळं गुंडळ्या आपण मस्तपैकी 313 जाऊन बसू नको आहे. मस्तपैकी पुस्तक गुंडाळी आणि जायचं आपण. आता आपण जरा बघूया इथं कोण काय आहे काय बघूया. चप्पल माझं कुठं सापडलं नाही. हे बघा, हे असं बुटाच्या अवस्था असतात, दररोज काढ घाल करायला लागते. बघा आता कोण आहे काय बघा. इथे ह्या चौकात तर कोण आहे, चौकात पण नाही. बघा आता ते या क्लासरूममध्ये टीचर आहेत सगळ्या. तिथं आहेत आता खिलारे सर, पीकमधले पण आहे इथं कोण नाही आहे. आपण हे आता पायरीवरनं कल्टी मारायची. आता फक्त आता आपलं दप्तर घ्यायचं, दप्तर फक्त घ्यायचं, गोडीपीठ काय नाही, तसंच जायचं आणि बॅग घेऊन कल्टी मारून यायचं. आम्हाला राखण ठेवायला मॅडमने हो का मावशी लावली. मावशी बघू शकता तुम्ही, बघू शकता. टीचर आता मास्टर बी आलेत बघा. सर्वे आता जायचं पण अवघड झाले. बॅग घ्यायला आलेलो खरं इथं काय बॅग इथं जायचं. आता सर आलेत सगळीजण. बघूया आता जर जायचं राहिली वैतागाला, भुका पण लागल्या, त्याचा निलंगा राईस पण कुजा लागला सगळा. काय सांगू आता तुम्हाला, नशीबच सगळं तुटले आमचं. ते आमचं सर बाईक सर आहेत म्हणाले, ते बाईक सर आहेत तिथं आमचे. ते सगळं इन्फॉर्मेशन ते सगळं त्यांच्याकडे असतात, सगळ्या कम्प्युटरवर असले ते. ह्याला मॅडम आली तरी पण ह्याचा काय डायलॉग काय बंद होत नाही. कुठं डायलॉग चिंगम काय मॅडम म्हणाला काय बागेत बसला काय, एवढं कशाला ओरडा लागलाय काय सांगू. तशीच अवस्था झाली. हे बघा परत तेच सुरू झाले मॅडमचं.
मॅडमची मीटिंग संपत आली आवडते त्यामुळे असं जरा असं किरकिर कुरकुर करायला पॉज तुला डायलॉग राजे बोलते सिंगम मेरे हाथ से बचना इम्पॉसिबल बोलते बोले तो ये इम्पॉसिबल आज हो जाएगा दूध का दूध इम्पॉसिबल मॅडम आले त्यांनी इम्पॉसिबल मॅडम बोले इम्पॉसिबल ते नारळ पडते बंदूक टाकून मोठं पतलू कालच्यासारखं आम्ही पण आता ह्याचा काल घातलेला तसा चष्मा घातला ह्याचा आणि काय विषय झाला बंक महाराज विचार होता खरं टीचर आल्या तोपर्यंत असू दे आणि आता बसायला दुसऱ्या वर्गात आता झाले आता रिसेस आमची आता जायचं डायरेक्ट डब्बा खायला आता कोण कोण पोर येतात बघा त्यांच्यासोबत जायचं घोळका गँग सगळा घ्यायचा आणि जायचं बघूया आता तो हॅलो गाईज आमचं संपलं आहे लेक्चर आता आम्ही चाललो जेवायला हो मीच आहे अरे आता रोहित आहे आपण आता अजून कोणतरी यायचे प्रसंग बिडे यायचे राजा यायचा आहे तर आता काय आज यायला नाही कारण 10:30 तो येणार होता अजून तर काही यायला नाही बघा बघा आम्ही त्या क्लासमध्ये होतो तिथं वरती क्लासमध्ये तुम्ही बघू शकता इकडे आणि हे लोक पण येत आहेत आता रिलेशनमध्ये विपुलची स्माईल काय उन्हामधील बाहेर दिसतो आम्ही हे की नाही वन्स मोर ए साईड स्माईल विपुल साईड स्माईल विपुल साईड स्माईल वाह क्या लड़का है वेरी हैंडसम बॉय वा 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 झाला इथंच ब्लॉग संपला मग आता सुरू होते खत नाही परत अजून 2-3 शब्द प्राप्त करा 2-3 शब्द आता डब्बा खायला जायचं आता भाजी बिजी कुठल्या दिल्या बघा जरा मस्त पैकी चपाती रगडत खायचं आता चपाती हॅलो गाईस अशी पोरं बघतात की नाही आता मध्ये आल्यावर बघतात सगळी पोरं इकडे आपल्याकडे आता कोणतरी वडापाव खाणार इथला इथं नुसता कालवाच असते आता आम्ही इथं काहीतरी मागवणार आहे बघू शकता फ्राइड राइस शेजवान राइस हक्का नूडल्स शेजवान नूडल्स दाल खिचडी अंडा राइस चिकन राइस मिसळ पाव चपाती भाजी थाळी वडापाव द्या हॉटेल दिमाग खराब हो जाएगा मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं त्यांचं फक्त मकसद काय असते कॅन्टीनला यायचं म्हणजे इथं फक्त असे AC लागतात AC असते इथं 2-3 AC आहेत आणि येतात आणि सगळे AC पण बंद आहेत ना आणि येऊन इथं नुसतं बसतात अच्छा ठीक है समझ गया काय टाकलं मी नाही आता ह्यो असं ना लोकांची मजा घेतोय हे तर काय बघा असं माणसं अशी बघतात की आतंकवादी आल्या आणि हा. बघतात चला जरा. त्याला तिकडे फोन दे की नुसतं बिझी आता असण्याची ऍक्टिंग पैसे करतोय पैसे लागल्यात त्याला नुसतं आता पैसे आता वडापाववर खर्च करणार आहे पिण्याच्या पाण्याने हात धुते पाणी नाही फिल्टर असते ही सगळी मागाच आहे ठीक आहे. काय माहित नाही टाकी म्हणते त्याला टाकी आहे काय काय गाई एवढा कसं बिझी झालाय बाबा आता रीलमध्ये बघतोय आपण नुसते यात पाली बिली असे पडलेले असतात तरंगात असतात अशा तर त्या मेलेल्या असतात मी तरी म्हणलं तू पाणी का पितो एवढं ह्यो भाऊ पण गडिंगलाच आहे आणि इथं फ्री फायर पण खेळतोय सगळ्यात प्रो आहे ह्यो फ्री फायर मध्ये मस्त एक नंबर चायनीज बिनीज सगळं बनवते क्वालिटीमध्ये आता ढाळडूळ करते बघा कसा आग लगा दी जळान दूर संघटना कसली आग लागली आग लागा दे काकाने आता कांदा दिलाय मस्तपैकी कांदा खाऊया आपण कांदा पाव खाऊ कांदा वडापाव खाऊ आता कॅन्टीनमध्ये आलतो आम्ही आणि सर आता काहीतरी वडापाव खायला वाटतं आणि सर आला म्हणून उगीच काहीतरी उगीच पुस्तक काढून बसलाय बघा अर्ज लिहितोय मी ब्लॉग काढणार नाही आजपासून ए संत्र्या अरे संत्र्या टोपीवर आहे रे संत्र्या ते ऍडव्हर्टाईज करतो हे बघा नुसतं ते येते डब्बा खाते परत जाते लेक्चरला 1-2 बसते परत हॉस्टेलवर झोपायला जाते मस्त आयुष्य मस्त चांगलं आयुष्य चालते
शिक्का असं लावून यायचा मस्त वेगळं रबरबीत केस खाली पाडायचे. त्याला वाटलं काय केस खाली पडल्यावर माणसं पण खाली पडतात. नाही भाऊ तसं काय नसतं. जेवण पण झाली मस्त वेगळी. आता मस्त वेगळं हात धुवायचा. आमची फाटून हातात आलेली आहे. आईची फाटून हातात आलेली आहे. आज ॲडमिशनचा शेवटचा दिवस. तसं काय नसते. गंडावागंडी असते. सोमवारपर्यंत असते निवांत. आओ जाओ घर हमारा. ते पण आहे सोडा. नुसतंच बोलतात पोरं. पोरं काय नसतात. शाने नसतात फक्त. बस ब्लॉक काढ. मग बोल पुढे काय अरे होत नाही तर होत नाही. बॅग लावल्यावर अशी माणसं करतात. मानसिक संतुलन बिघडाय भाई काय. मानसिक संतुलन अपडेट में नहीं है उसका. वाईडी नाही भावा. फक्त 4 लागला बॅग लागला असतं तर ते वाईडी पडला असता. 3 बॅग लागले. 3 लागले. 5 लागले. एक ज्यादा लागलाय. 3 लागले. हा ते 4 पडल्या रे. आता मस्तपैकी जेवून झाली. आता कुठेतरी फिरायचं. खेळा म्हणतो जाऊन गेम बिम खेळायचा आणि परत लेक्चरला जाऊन बसायचं. बघूया आता लेक्चर घेतात का नाही. कारण आता सोमवारपासून खरं आता कॉलेज सुरू होणार आहे. कारण आम्ही असंच पहिल्यांदा येते. ते बघा लास्ट ते बघा कसा बघा ना बमटा. बघितल्यावर आता फिरायचं नाही तर आता काहीतरी खाऊया मस्तपैकी. ग्राउंडवर जाऊया. आता लय दिवस झालं कॉफीच्या आठवण यायला लागल्या. सगळ्या कॉफी 25 रुपयाला आहेत. सगळ्या कॉफ्या 25 रुपयाला. स्ट्रॉबेरी शेक, कोल्ड कॉफी, ऑरेंज ज्यूस. काय कॉफी आता हा केस कापाय कसली केस कापते बघा गे आणि खाली करू. असे तर नाही ते. झालं. Emotional damage. चल ग्राउंडवर जायचं. ग्राउंडवर जाऊया. ग्राउंडवरचं असं हिरवळ बघायचं जरा असं. एनर्जी नाही का बा सेल संपले. आता बारकी पोरं कॉफी प्यायला लागल्यात. त्यांना जर आपण भेटूया. काय म्हणायचं आहे काय तुम्हाला. काय म्हणायचं तुम्हाला. चांगलं कॉफी. अबे साले. चांगल्या कॉफी चांगल्या कॉफी कशी लागते. चांगलं लागतं ना. एक नंबर. तुला कशी लागतं बुवा. चांगलं लागतं. ऐसा मत करो मेरी जान. लाइफ में कुछ अच्छा करो यार. दररोज तिथं जावा तुम्ही. कॉफी पित जावा. हायड्रेट राहा जरा. हा काय चला येतो. तर काय त्यांचं असं जर असं इंट्रोडक्शन आपण घेतलेलं आहे. कॉफी चांगलं लागतं का. होय होय म्हणले. तर आता आम्ही कॉफी पिऊ शकत नाही. बाहेरचं खायचं जरा बंद केली हो. आमच्या ग्राउंडवरची हिरवळ बघा कशी वाढल्या. बिन खत घालता आणि हिरवळवरनं हुड्या मारा लागलाय. ही बघा झाडं बिडं कशी हिरवळ झाली. पोरांची आता शाळा सुटलेली आहे. आणि जरा पोस्ट बीज द्यायला आहे. काल मला फोन करून सांगितला भावानं की ये भावा उद्या कपडे बिपडे घालून ये. जरा फोटो बिटो काढायचा आपल्याला. पोस्ट बीस टाकायचे आहे. हा मीच योच बघा नमुना. चालते आता बघा. इकडे तिकडं फिरायचं. हे काय पहिल्यापासून मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळं काय चालायचं तेवढं. आता पाणी संपले. पाणी भरा आलाय बघा यो भाऊ इथं. आता सगळ्या बस आता घुईत चालल्यात. आला ऍडमिशन करून आला आर्सनल आला बॅगेने काहीतरी काढायला. परत ते सबमिट कर म्हणले 15 ते 20 कोटी 7 आणि डायरेक्ट झालं मग चला की मग. हे आता कॅल्क्युलेशन सुरू आहे. कॉलेजवाली केवढी कमवत आहेत. 1 वर्षात 1 कोटी. डिप्लोमाची फीस किती होते माहिती आहे का. 1 वर्ष 15 ते 20 कोटीचं. 15 ते 20 नाही परफेक्ट सांगायचं. 15 ते 20 मध्ये. आता मी परफेक्ट जर म्हणलं तर मला हिशोबानुसार 180 एक
एका वर्षात 180 मुलं असतात एका फर्स्ट इयर मध्ये. मोठा डिस्कस केला तर एवढं झालं. जर 1 करोड केलं तर किती होईल? 2 करोड. याला आता जायचा विपुलला औंधला आणि आता पास काढून द्यायला त्याला 774 70 रुपयेचा. 40 रुपये आता 70 रुपये झाली पास. कसलं डोकं लावून कॅल्क्युलेशन करून पास काढायला बघा कसं. बघा नाही तर इथले तिकडं ओटीव्ही मागायला, ह्याला मागायला, त्याला मागायला. PM तुझ्यासारखं नाही मी मोबाईल बघत बसतो. फोन पे रे माझ्याकडे. ते फॅम्पे वापरत नाही तुझ्यासारखं. अरे तू टाक रे. अबे साले. अरे विषय होते पुन्हा काय होतंय? हे काय होते रे? काय होते विषय? काय होते नेमका सांग की. विषय काय होते? कुणाचा ना कुणाच तरी आधार कार्ड असेल. काढा लागल्यात. तास झाला एकच पास काढा लागल्यात. औंधला जातात काय कुठे जातात काय माहित. बाहेर मारलं की तू तिथं पेइंग युजिंग इथं गुगल पे केले, माझ्याकडे गुगल पे नाही. एवढंच गोष्ट होती, दुसरं काय नाही. तरी बी बाहेर मारलं रे. आता बघू. तुला माहिती आहे का? ह्याला माहिती आहे विपल्या. तुले बोलू नको. झालं काय? याला काही येत नाही बरं का. मग मोठं कोण बोलणार? असं काय करायला? मोठं पण बोलायला लागते की जरा असं. हा गेले बिले बारसच करते आडनावाला. माहिती आहे का चांगलं पुढे भेटतात सांगाल तर मागे खरं भाऊ तुझ्यापेक्षा जास्त माहित नसेल त्याला. ए बेंटेनची डिझाईन आहे त्याला. बेंटेन आवडते. 2 बॅट आहे कमी पैशात अरे कुठली बी गेला तुला सांगू तो पहिला 450 म्हणला 400 वर आणला आणि विधी 380 पर्यंत आणला त्याला. भारी किती? 1800 पॅन्ट 700 ला आणतो. बार्गेन चल मग त्याकडून 100 ला आणते. अरे फुकट घालून चल. आम्ही कट नाही देणार. तुमचं तुम्ही बघून घ्यायचं पण आहे ते. शेट लोक आल्यात लेक्चर विक्चर करून आल्यात मस्त वेगळे. आता कॉलेज सुटलंय. INC येत बघा तुम्ही. अरे दाखव की एक ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करायचं आणि काय नको बोलू. सबस्क्राईब अरे बोल की. आता येऊन जाऊ तुला. मला माहिती ना केवढं जवळ. बरं थांब आता थांब. हे काय म्हणलं? चुकीचं बोललो का? मी काय म्हणतोय तुला कलेश म्हणतो ह्याचं कसं आहे माहिती भरवायचे काम चालू आहेत. आम्ही पुणे राहिलो. 1 घंटा लागतो जायला. 1 तास पण नाही, अर्धा तास लागतो जर ट्रॅफिक नसली तर. 5 मिनिटं मारेन तुला. 5 मिनिटं ट्रॅफिक नसती आता. हेच खरंय सर. 5 मिनिटं मला चुतेत काढायला मित्र. अरे ह्याला काय माहित नसतं तर हे माझंच खरं म्हणतं. 2 रुपयाचं खाणार 4 रुपयाचं म्हणणार. सारी उम्र मैं जो कर जब बड़े आ रे हाँ. आता आम्ही चालले. आता आज गुरुपौर्णिमा आहे 10 जुलै. आता चालले आम्ही आता दत्तांच्या मंदिरात. बघूया आता जाऊया. भांग पडलेलं की जायचं. त्याचं बघायची आमच्या दोस्त. आता जाऊया जरा मंदिरात. पाय बिया पड्या प्रार्थना करूया जरा. काहीतरी चांगलं बुद्धी दे. याचा जरा बॅग निघू देत. बॅग निघू देत. आणि जरा आज लेच गर्दी आहे मंदिरात. जराशी गर्दी एवढी पण नाही. संध्याकाळी प्रसाद आहे. जायचं बाळूमामाच्या मंदिरात. आता हे इकडे स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि इकडे पलीकडेच त्याच्या बाळूमामाचं पण मंदिर आहे. आता बाळूमामाच्या मंदिरात जाऊया. चलो. तर चला जाऊया. इकडनं आता जागा नाही वाटतं. पलीकडनं जायला पाहिजे. हे आहे बाळूमामांचं मंदिर काळे पडळमधलं. आता आहे स्वामी समर्थांच्या मंदिरात प्रसाद संध्याकाळी. खरं आता आम्हाला यायला भेटणार नाही. तेवढंच आता राहिले. सगळं प्रसाद बिरसाद आता झाला इथं. फक्त आता ते 8 नंतर सुरू होणार आहे आणि त्यात आम्हाला यायला भेटणार नाही. तर आम्ही आता जाऊन आले मंदिर आपलं 2 जण. आता बस आता एवढंच आजच्यासाठी एवढंच. तर उद्या भेटू. तरी सपोर्ट करत राहा गाईज. सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.
हां उद्या भेटूया तर तर बाय बाय